तर पब्लिक, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तोसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आहे नवीन माहिती. पाटणमध्ये 2-3 दिवसानं प्रलंबित असलेला रस्त्याच्या कामकाजाला अखेर पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि पाटणकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असंच म्हणावं लागेल. कारण रस्त्याचं काम 2-3 दिवस बंद होतं. मारोल साईडला काम सुरू असल्यामुळे या साईडचं रस्त्याचं काम टोटली बंद होतं. पण पुन्हा एकदा आज दुपारनंतर जोरदार अशी सुरुवात झाली कामाला. खड्डा वगैरे चांगला खंदून घेतलेला आहे, त्यामुळे रस्त्याला मजबूतीकरण येणार आहे आणि रस्ता चांगला व्हावा आणि या धुळीमधून पाटणची खड्ड्यामधून मुक्तता व्हावी हे आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो. आणि छान असा सुंदर असा रस्ता झाला की पाटणच्या वैभवात सुंदरतेत नक्कीच भर पडणार आहे. कारण जिथं रस्ता चांगला तिथली बाजारपेठ चांगली, आणि जिथं बाजारपेठ चांगली ते गाव चांगलं होतं. असाच हा आपला रस्ता आता लवकरच पूर्ण होत जाईल. 8 दिवसामध्ये ही साईड पण पूर्ण करण्याचं त्यांचं टार्गेट आहे. बघू आता किती दिवस जातात, कारण आता दिवस बी कमी राहिलेले आहेत. 28 मेपर्यंत तारीख आहे. 2-4 दिवस इकडे तिकडे वाढू शकतात, पण रस्ता लवकरच पूर्ण होईल ही आशा व्यक्त करतो. आणि हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर नक्कीच एक बघण्यासारखं पाटण आपलं स्वच्छ सुंदर होऊ दे, प्रगती होऊ दे पाटणची, हीच आपली नेहमी मनोमन इच्छा असते. सुंदर नैसर्गिक सौंदर्याचा वाटा लाभलेलं आपलं पाटण, तसेच कोयना नदी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी, छत्रपती शिवाजी महाराज जलाशय आपल्या पाटण तालुक्यात आहे. असे भरपूर ठिकाणे एक नासी. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पण पाटणमध्ये सुरू झालेला आहे आणि या रस्त्याच्या मजबूतीकरणामुळे नक्कीच कामामध्ये भर येणार आहे. कंपनीचा रस्ता करणाऱ्या कंपनीचा हा आपला मित्र आहे, आपले व्हिडिओ बघतो. नक्कीच आपला एक चांगला चाहता वर्ग निर्माण झालेला आहे. करत राहायचे. आपल्याला प्रेम करणारे पण भरपूर आहेत आणि आपली चेष्टा करणारे पण भरपूर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, चालत राहायचं. इथं चांगलं होतं तिथं लोकांना बघवत नाही. हा आपला प्रयत्न खास त्या लोकांसाठी जी बाहेर राहतात, त्यांना वर्षभर यामुळे त्यांना पाटण पाहायला भेटत नाही. आपली मातृभूमी, आपली गाव लोक मिस करतात. त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ खास करून बनवत असतो की कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे पाटणची माहिती त्यांना भेटत राहावं. आणि पाटणचा एक मोठा चाहता वर्ग सोशल मीडियावर आहे किंवा आपल्यावर भरभरून प्रेम करतो. बस तुमच्या सर्वांचे प्रेमामुळे मी भारावून गेलेलो आहे. त्यामुळे नक्कीच एक उत्स्फूर्ती मिळते की नवीन व्हिडिओ बनवण्याची, लोकांपर्यंत विविध माहिती पाठवण्याची. आणि गावात राहणाऱ्यांना काय त्यांना फरक पडत नाही काय झालं नाही झालं, आणि चिडीचूप असते त्यांची. कारण खऱ्याच्या विरुद्ध बोलण्याला बी ताकद आणि हिंमत लागते. ती भावना प्रत्येकाच्यात नसते. आपला फायदा होतोय ना, दुसरं काय खड्ड्यात गेलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. पण असू दे, आपण पाटणबद्दल बोलत राहू. आणि सर्वसामान्य लोकांनी याबद्दल बोललेलं नाही चालत, त्यामुळं प्रशासना पण लक्ष देत नाही. तरी पण असो, आपण पाटणचे अपडेट तुम्हाला नक्कीच यापुढे पण भेटत राहतील. रस्ता झाल्यानंतर आपण एक ना अनेक विषय आहेत, भरपूर व्हिडिओ वगैरे पेंडिंग असतात माझ्याकडे, त्यामुळे आपल्याला हा विचार करावा लागत नाही की कुठला व्हिडिओ टाकू काय न टाकू. भरपूर आहे, सुंदर आहे आपलं पाटण. त्याला प्रमोट करण्याचं काम नक्कीच आपल्याकडून होईल, यात तीळ मात्र शंका नाही. आणि नक्कीच आपण एक चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. हा रस्त्याचं लेवलिंगचं वगैरे काम भर वगैरे टाकून झालेले आहे. आणि हो आमचा जम्या आता निघालेला आहे. काट्यामधनं वाट काढत थोडासा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
आणि ही आहे आपली मिसळ. आज आपण थोडा मिसळ खाण्याचा अनुभव घेतला, कारण मिसळ म्हणलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, खास करून सांगली, सातारा, कोल्हापूर झणझणीत मिसळ खायची असली तर आमच्या भागात नक्कीच ट्राय करायला लागते. आणि मिसळशिवाय आमचा नाश्ता पूर्ण होत नाही. दिलखुलास मिसळ भेटते आमच्या भागामध्ये. कधी पण या. क्वालिटी काटाकीर झाडान मुंग्या संकट आले पाहिजेत, असा हा कार्यक्रम आहे. तिखट खाणं आमच्या भागातल्या लोकांना जास्त आवडतं. आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे, 7:30 वाजलेले आहेत, तरी पण काम सुरू होतं. कामात त्यांनी भर वगैरे करून त्यानंतर रोलिंग वगैरे करून लाईट एवढ्या जोरात आहे की कॅमेरा बी कॅप्चर करू शकत नाही, असा हा सुंदर अशी यंत्रणा आहे. आणि साहेब लोकांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत लोक चांगले आहेत, बोलायला वगैरे कॉर्पोरेट करतात. काय माहिती विचारली तर कंपनीचे साहेब असून देत, आपले कुलमणी साहेब आहेत, तसेच कर्मचारी आहेत, बिंदास असं माहिती देतात, कुठली अपडेट आहे काय आहे आणि सांगतात. त्यामुळे नक्कीच एक चांगली अशी यंत्रणा आहे. आणि रोड चांगला व्हावा एवढीच आपल्या सर्व पाटणवासियांची ही इच्छा, आशा, मनोकामना. लवकरच ही पूर्णत्वात जाईल आणि 8-1 दिवसात हा रोड, 8 किंवा 10 दिवसात हा रोड तुम्हाला हनुमान मंदिरापासून ते दांडेपुलापर्यंत हा रोड पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळेल. शाळा कॉलेजेस वगैरे सुरू होण्याच्या पूर्वीच हा सर्व कार्यक्रम आटपून घेईल, कारण पाटणमध्ये एकदा पावसाला सुरुवात झाली की परत पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. गेल्या वर्षी मे महिन्यातच पाऊस पडायला लागला, ते 4-5 महिने कंटिन्यू पाऊस. आणि पावसाळा आमच्याकडे जबरदस्त असतो. ते लोक पाटणचे आहेत, त्यांना माहीत आहे की पाऊस जबरदस्त पडतो, त्यामुळं कामं वगैरे पुन्हा होत नाहीत. आणि निसर्गापुढे कोणाचं काहीच चालत नाहीत. हे आमचे आता भोसले आलेले आहेत आणि शूटिंग सुरू असल्यामुळे त्यांनी असा काढता पाय कडकडने घेतलेला आहे. आणि ही आमची गँग आलेली आहे संध्याकाळची. आणि हा आपला रामापूर आणि रोलिंगचं वगैरे काम सुरू आहे. व्हायब्रेशन जोरात असते, पार किलोमीटरपर्यंत व्हायब्रेशनचा आवाज वगैरे ऐकायला येतो. आणि ही गँग आणि पाहणाऱ्यांची पण फुल्ल गर्दी आहे. टाचणी पडली तरी रामापुरात 100-200 गोळा होत्यात. ही आख्यायिका पूर्वपात चालत आलेली आहे. आमचा पिंट्या बी तुम्हाला दिसत आहे रस्त्यावर, जो रस्त्याची पाहणी वगैरे करत आहे. कंपनीला मार्गदर्शन वगैरे रोडवाल्यांना चांगलं असतंय. रोड केला की ह्यांची रेलचेल ह्या रस्त्यावर भरपूर असती, त्यामुळे ह्यांच्या पायाची, आमच्या डॉगेश कंपनीच्या पायाची फुटप्रिंट तुम्हाला रस्त्यावर पदोपदी पाहायला भेटणार. कारण सकाळ असू दे रात्र असू दे, बिचारे प्रामाणिक आहेत, त्यामुळे पहारा देण्याचं काम सतर्कतेने करत असतात. आणि येण्या जाण्याचा थोडा जरा प्रॉब्लेम होत असला तरी काम लवकर व्हावं. आणि हे आलेले आहेत आमचे शरीफ भाई, हा पिंट्या आमचा. अशी ही कंपनी. आणि हा रस्त्याचं तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पाहू शकता, भर वगैरे टाकलेल्याचा. असं हे सुंदर एकंदरीत नियोजन. मित्रांनो, कसं वाटलं नक्कीच करा. आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, मित्रांपर्यंत पोचवा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, आभार आहे. असंच प्रेम राहू द्या.